आपला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस होता. तुम्ही साजरा करण्यासाठी गेले असतीलच. रॅली संपली ना वाजवायला बंद केला ना भाषण सुरू झाला तसं सर्वजण जायला लागले. पण आज हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस कोणामुळे साजरा करण्यासाठी शक्य झाला? आपल्या समाजाविषयी कोण कोण लढले, कोण कोण मृत्यू पावले ना आपली संस्कृती अशीच लास्ट पर्यंत चालू ठेवायची, ते भाषणामध्ये बोलत होते. तर तिकडे एवढी आपली माणसं त्यातील कित्येकच थांबली. ते सांगतात थांबा थांबा तरी ऐकतच नाही. नाचून झालं चलो. पण आपल्याला हे नाही समजत का 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस कोणामुळे साजरा करण्यासाठी शक्य झाला? आपण काही माहितीच नाही करून घेतलं ना कोणी विचारलं हा दिवस का साजरा करतात. मग ज्याला माहिती तो सांगेल, पण दुसरे जे क्रांतीवर आपल्या समाजाविषयी लढले ना त्यांच्यामुळे गर्वाने मी आदिवासी आहे असा बोलून दाखवतो, त्यांच्याच विषयी नाही जाणून घेणार. मग काय फायदा आदिवासी असल्याचा? जिथपर्यंत आपल्या क्रांतीवर होते तिथपर्यंत आपला आदिवासी समाज पुढे आणला. आता आपल्याला कसं पुढे नेता येईल हे जाणून घ्यायला पाहिजे ना. आज आपल्या समाजाविषयी विरोध होत आहेत. समाज आलता तेवढा आपला समाज विरोधाला सामोरा गेला तर आपल्या आदिवासी समाजाला कोणाचा विरोध करण्याची ताकद नसेल. आज आपल्या आदिवासी समाजावर विरोध होत आहे तर आपण 9 ऑगस्टला जमतो, पण 9 ऑगस्टला एवढा आपला समाज येतो तेवढा विरोध करतात, तेव्हा जमला तर कोणी हात पण नाही लावणार आपल्या समाजाला. तर असं नाही करायला पाहिजे. ऐकायला पाहिजे भाषण. आपण काही खाली नाचायला जातो का? काही माहिती पण असायला पाहिजे ना कशासाठी. मी काही वाईट बोलला असेल तर मला माफ करा. जय आदिवासी, जय जोहार.